तर मोहित भारतीय यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे हे उपस्थित होते। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत। महेंद्र, मोहित भारतीय याच्या घरच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे हे उपस्थित होते। ते नेहमी टीका करत असतात, मात्र या कार्यक्रमाला ते हजर होते, त्यामुळे चर्चा सुरू झाल्यात। अन्य कोण कोण नेते या कार्यक्रमाला होते? पहिलं तर मोहित कंबोज हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत। त्यांचं आणि ठाकरे गटाचं जे ते वैर सर्वसाई आणि जगजाहीर आहे, त्यामुळे एकंदरीत त्यांच्या विरोधात सातत्याने मागच्या काही काळामध्ये टीकाही झालेल्या पाहिल्या। ज्यावेळेस एकनाथ शिंदे बंडखोरी करून बाहेर पडले तेव्हा मोहित कंबोज यांचाच सर्वात मोठा हात होता, अशाही ज्याच्या आरोप मोहित कंबोज यांच्यावर झाले होते। त्यानंतर आपण हे सर्व जी भांडणं होती, म्हणजे मोहित कंबोज विरोधात तो राग होता शिवसैनिकांचा, ठाकरेंच्या सैनिकांचा, तोही आपण पाहिला। मात्र काल त्यांच्या भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला एकंदरीत विविध राजकीय पक्षातील नेते होते, त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रातील काही कलावंतही या ज्याच्या सोहळ्याला बड्डेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र या सगळ्या सोहळ्यामध्ये आदित्य ठाकरे हेही या बड्डेला गेल्याचं जे ते व्हिडिओ पाहायला मिळत आहे आणि आदित्य ठाकरे या वाढदिवसामध्ये सहभागी झाले आहेत। त्यामुळे या सगळ्या व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरती आदित्य ठाकरे यांनाही जे ते ट्रोल केलं जात आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे नेमके या कार्यक्रमामध्ये गेले आहेत आणि ही नवीन राजकारणाची नवीन समीकरणाची नांदी समजायची का, किंवा ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे ते नवीन काहीतरी घडतंय का, हेही जे आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र अद्याप ठाकरे गटाकडून याबद्दल काही माहिती मिळत नाहीये। मात्र आदित्य ठाकरे या बर्थडे पार्टीला गेल्यामुळे एकंदरीत सोशल मीडियावरती ट्रोलिंग झालेले पाहायला मिळत आहेत। धन्यवाद महेंद्र, दिलेल्या माहितीबद्दल।